लोक कुठल्या थराला गेलेली आहेत पहा. आपली मुलं बाळं पत्नी हे सुद्धा गुण्यागोविंदाने राहत आहेत. परंतु इथं अत्यंत भयंकर अशी घटना पन्हाळामध्ये घडलेली आहे. नक्की घटना काय घडलेली आहे ते पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. प्रियंका रणजित पाटील असं या महिलेचं नाव आहे. 6 जणांवर हुंडाबळी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून 4 अटक केलेली आहे. याबाबतची फिर्याद विवाहितेचे वडील सुनील वसंतराव पवार यांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी: कुंडल येथील प्रियंका यांचा विवाह रणजित सुभाष पाटील यांच्याशी 2017 झाला होता. त्यांना 2 मुले आहेत. प्रियंका यांना माहेरहून शुगर फॅक्टरी खरेदीसाठी पैसे आणण्यासाठी तगदा लावला. तिने माहेरून 5 लाख रुपये आणले होते, परंतु आणखी 5 लाख रुपयांची किरकोळ कारणावरून वारंवार शिवीगाळ होत होती, कारण त्यांना आणखी 5 लाख रुपये पाहिजे होते. तर 10 लाखामध्ये शुगर फॅक्टरी तयार उभी होईल का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सततच्या त्रासाला कंटाळून प्रियंका हिने सकाळी 10:30च्या सुमारात घरातच आपली जीवनयात्रा संपवली. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. ही माहिती समजताच माहेरील नातेवाईक मोठ्या संख्येने कोडोली पोलिसात जमले. पती, सासू सासरे, ननंदीर, जाऊ या 6 जणांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देणार नाही अशी भूमिका घेतली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मंगळवारी रात्री उशिरा पती रणजित सुभाष पाटील, सासरा सुभाष हिंदराव पाटील, सासू शोभा पाटील, दीर विशाल पाटील, जाऊ व ननंद या 6 जणांवर गुन्हा दाखल करत पती, सासू, दीर, जावई यांना अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत. दरम्यान आज त्यांना पन्हाळ न्यायालयात हजर केले असता पती रणजित सुभाष पाटील, दीर विशाल आणि यांना अन्य जणांना सुद्धा हजर करण्यात येईल. प्रियंका यांनी माहेरून तर अगोदरच 5 लाख रुपये दिले होते, परंतु आणखी 5 लाखांसाठीच हा वादविवाद झाला आणि त्यानंतर असहाय्य झाल्याने प्रियंकाने असं पाऊल उचललं. खरोखरच ही अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.